नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण साधी सोपी पण तितकीच पौष्टिक अशी मेथीची पातळ भाजी करणार आहोत। त्यासाठी येथे मी मेथीची एक छोटी गड्डी निवडून घेतली आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या धुवून चिरून घेतल्या आहेत। 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत। अर्धा चमचा जिरे, थोडा हिंग, हळद, फोडणीसाठी तेल व चवीनुसार मीठ। मेथीची भाजी छान हिरवीगार आहे, मस्त निवडून घेतली आहे। आता ती आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। हे पाणी टाकते। पाण्यात थोडं मीठ टाकते। मिठाच्या पाण्याने पालेभाज्या धुवून घ्यायच्या म्हणजे निर्जंतुक होतात। अशा पद्धतीने आपण 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ मेथीची भाजी 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे। मी इथे चाळणीत काढून घेतली आहे पाणी निथळण्यासाठी। आता आपण चिरून घेऊ। मेथीची भाजी थोडी थोडी घेऊन आपण आता जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही अशा पद्धतीने चिरून घेऊ। पालेभाज्या नेहमी धुवून मगच चिराव्या म्हणजे जीवनसत्व चांगले मिळतात आपल्याला। अशी थोडी थोडी घेऊन आपण या पद्धतीने चिरून घेऊ। मेथीची भाजी छान बारीक कापून झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। मी इथे कढई तापत ठेवली आहे, त्यात फोडणीसाठी तेल टाकून घेते आहे। तापलेल्या तेलात मी जिरे टाकते आहे। चिरून घेतलेले लसूण पाकळ्या, हिंग, हिरव्या मिरच्या टाकते। आपण लाल मिरच्याही टाकू शकतो किंवा मिरचीचा ठेचा करूनही टाकू शकतो आपण। हळद, आता फोडणीत मी 1 ग्लास पाणी टाकून घेते आहे। या पद्धतीने केलेली भाजी आम्ही याला मेथीचं पाणी म्हणतो। गरम गरम खूप छान लागते। आता हे पाणी उकळले की आपण मेथीची भाजी टाकून घेऊ। कढईत टाकलेले पाणी छान उकळते मस्त फोडणीचे। त्यात आता आपण चिरून घेतलेली मेथी अशी टाकून घेऊ। अशा पद्धतीने केलेली भाजी खूप छान लागते। साधी सोपी पण झटपट होणारी भाजी आहे ही। आता आपण छान मिक्स करून घेऊ। या भाजीला लसूण आणि जिरे जास्त टाकायचं, छान चवदार होते मग भाजी। भाजी छान उकळते, त्यात आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मिक्स करून घेऊ छान भाजी। आता मी कढईवर झाकण ठेवते आहे आणि कमी हीटवर शिजवून घेते। मेथीच्या भाजीचा छान वास येतोय मस्त, आपण बघून घेऊ। छान कमी हीटवर छान शिजते भाजी, रंग पण छान आला आहे। भाजी छान मऊ शिजली मस्तच। आता मी हीट बंद करून घेते आणि बाउलमध्ये काढते। भाजी बाउलमध्ये काढून घेते आहे। या भाजीचे असे पाणी आपल्याला सूप सारखे प्यायला उपयोगी येते, मस्त लागते। हिवाळ्यात पावसाळ्यात अगदी अशी भाजी करूनच घ्यायची, चव येते तोंडाला मस्तच। गरमागरम मेथीची पातळ भाजी म्हणजे मेथीचे पाणी तयार झाले आहे।
भाकरी पोळी खिचडी सोबत खूप छान लागते। तर मग आपण पण अशा पद्धतीने मेथीची भाजी घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।